हो नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। उजनी आणि वीर धरणामधून जे काही पाणी सोडले ते पाणी आता भीमा नदीच्या पात्रामध्ये पोहोचलं। भीमा नदीला पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। आपण ते कालपासून पाहतोय। आता जवळपास भीमा नदीमध्ये जवळपास 1,04,000च्या आसपास विसर्ग या ठिकाणी आलेला आहे। मात्र आता सगळ्यात दिलासादायक अपडेट आपल्याला या पद्धतीने येते की दौंडचा जो विसर्ग 50,000च्या पुढे गेला होता तो विसर्ग आता कमी झालाय। आज सकाळी 6ची अपडेट आपण पाहिली तर तो दौंडचा विसर्ग हा जवळपास 40,000 इतका आहे। आणि सगळ्यात दिलासादायक बातमी म्हणजे जो काही 70,000चा विसर्ग उजनी धरणामधून सोडला गेला होता तो आता 10,000 क्युसेक्सनं कमी करण्यात आला असून तो उजनीचा विसर्ग आता 60,000 क्युसेक इतका केला आहे। त्याच पद्धतीनं वीर धरणामधून जो काही 33,000 विसर्ग सोडण्यात येत होता तो कालपासून कमी करण्यात आला आहे। आणि काल सायंकाळची अपडेट आपण पाहिली तर त्यामध्ये जवळपास तो 14,000 क्युसेक इतका विसर्ग या ठिकाणी येतोय। म्हणजे आता पुढच्या काही तासांमध्ये जो भीमा नदीचा विसर्ग आहे जो 1 लाखाच्या पुढे गेला होता तो विसर्ग आता जवळपास कुठे 50 आणि 60,000च्या आसपास येणार आहे। ही सगळ्यात दिलासादायक बातमी आहे। खरं तर पाठीमागच्या 2 दिवसापासून जो काय भीमा नदीमध्ये पाणी आलं होतं ते पाणी आता पात्राच्या बाहेर गेले दिसून येते। अनेक विद्युत मोटरे काढण्याचं काम या ठिकाणी होतं। शेतीचं नुकसान या ठिकाणी झालं होते। मी सध्या आमच्या गावाची स्मशानभूमीच्या प्रांतावरती आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या भीमा नदीचं विस्तृत रूप आपण या ठिकाणी पाहू शकतो। मात्र आता ही पूरस्थिती जी आहे ही पूरस्थिती कुठेतरी आटोक्यात येण्यासाठी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी होते। कारण दौंडची आवक कमी झाली आहे। उजनी आणि वीरमधून जे विसर्ग सोडले जात होते ते विसर्ग आता या ठिकाणी कमी करण्यात आलेत। कदाचित आज सायंकाळपर्यंत जर दौंडची आवक कमी झाली तरी सुद्धा आणखी उजनीला विसर्ग कमी करण्यात येईल। तो कमी केलेला विसर्ग आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पोहोचवू। त्यासाठी तुम्ही परिवर्तन आमचं चॅनल आहे ते नक्की फॉलो करा। परिवर्तन न्यूजसाठी बालाजी फुगारे, पंढरपूर।